नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शन धारक असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्यभराचा फायदा करून देणारा ठरू शकतो. 8व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि अधिकृत अपडेट समोर आली आहे. एकीकडे पगारवाढीची प्रतीक्षा आहे, पण दुसरीकडे आयोगाने एक अशी डेडलाईन दिली आहे की जी चुकवली तर कदाचित तुमच्या सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला नक्की काय करायचं आहे आणि 18 प्रश्नांची ती प्रश्नावली नेमकी काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया फक्त 3 मिनिटात. 8व्या वेतन आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक अधिकृत सूचना जारी केली आहे. आयोग आता केवळ पगार ठरवणार नाही, तर तो पगार तुमच्या मते किती असावा, भत्ते कोणते असावेत आणि पेन्शन मध्ये काय सुधारणा हव्या आहेत यासाठी तुमची मत मागवत आहे. लक्षात ठेवा, ऑनलाइन विंडो ओपन 5 मार्च 2026 पासून प्रक्रिया सुरू झाली आहे. डेडलाईन 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे. महत्वाची अट, जर तुम्ही ईमेल, कुरिअर किंवा पीडीएफ फाईल पाठवली तर ती कचऱ्याच्या डब्यात टाकली जाईल. आयोगाने स्पष्ट केलंय की फक्त आणि फक्त ऑनलाईन पोर्टलवर केलेली नोंदणी ग्राह्य धरली जाईल. कोणाकोणाला संधी आहे? मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काम नक्की कोणाला करायचे आहे, तर ही संधी सर्वांसाठी खुली आहे. सर्व केंद्रीय कर्मचारी, इंडस्ट्रियल आणि नॉन इंडस्ट्रियल, लष्कर, नौदल आणि हवाई दलातील आमचे शूर सैनिक, IAS, IPS सारख्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारचे सर्व पेन्शन धारक, याशिवाय संघटना आणि तज्ञांनी यात आपले म्हणणे मांडता येईल. 1 कोटीहून अधिक लोकांच्या नशिबाचा फैसला यातून होणार आहे. प्रश्नांची प्रश्नावली. मित्रांनो, आयोगाने 18 प्रश्नांची एक विशेष प्रश्नावली दिली आहे. पगारवाढ, भत्ते आणि निवृत्तीनंतर काय फायदे यावर तुमचे मत विचारले आहे. काही संघटनांनी तर महागाई लक्षात घेऊन शेकडो पानांचे प्रस्ताव तयार करायला सुरुवात केली आहे. तुम्ही सुद्धा मागे राहू नका. 30 एप्रिल ही निवेदनाची शेवटची तारीख असली तरी प्रश्नावलीसाठी 16 मार्च डेडलाईन महत्वाची आहे, विसरू नका. तर मित्रांनो, ही संधी सोडू नका. लगेच अधिकृत पोर्टलला भेट द्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या मते किमान वेतन किती असायला हवं कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्याही सर्व सरकारी कर्मचारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.